रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. कोणाला काही सरपंच व्हायचंय, कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं, कोणाला महापौर व्हायचंय, कोणाला नगरसेवक व्हायचंय. पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जो बोलेल त्याची माती विकेल, जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही. हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो. की आपण रत्नाकर औसेकर कथाकथन कार्यक्रम खास गणेशोत्सव आणि नवरात्रासाठी आपण ठेवलेला आहे, ज्यामध्ये इयत्ता 7वी ते 12वी या इयत्तेमधील विद्यार्थ्यांना हायस्कूलमध्ये हा मी कार्यक्रम देणार आहे. याच्यासाठी तुम्ही संपर्क करा. हा कार्यक्रमचं स्वरूप काय आहे, एकंदर कार्यक्रम काय आहे, तर हा रत्नाकर औसेकर यांच्या कथाकथन कार्यक्रमालाही तेवढाच प्रतिसाद द्या. आपल्या फोनची मी वाट पाहतोय. माझा मोबाईल नंबर आहे 9890398788. नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा विराजमान झालेत. बघा, माझ्या सुद्धा घरी गणपती बाप्पा आज विराजमान झालेले आहेत. आणि मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की काल सकाळपासून मी टीव्ही सोडलेला नाहीये. कारण आपण पाहत आहात की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे, मनोज दादा जरांगेंचं हे मुंबई मिशन यशस्वी होणार यात कोणती शंका घ्यायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, थोडंसं मला त्यात राजकारण कुठंतरी वास येतोय. हे आपण पाहत आहात की ज्या पद्धतीनं ही मनोज जरांगेंची खिंड लढवत आहेत एकटे मुख्यमंत्री. मित्रांनो, जरी एकनाथ शिंदे साहेबांनी दरेगावचा कार्यक्रम रहित केला असला तरीही एकनाथ शिंदे साहेब काय करतायत? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब कुठे आहेत? ते बारामतीत आहेत का पुण्यात आहेत? आणि ह्या सगळ्या मराठा समाजाला गायडन्स कोण करताय? आणि मनोज दादा जरांगेंच्या खांद्यावर बंदूक कुणी ठेवली? असे अनेक प्रश्न कालपासून विचलित करतायत मित्रांनो. आणि काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की जरांगेच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवत आहे आणि नक्कीच यामध्ये फायदा होणार नाही, नुकसान नक्कीच होईल. मित्रांनो, हे वाक्य फार बोलकं आहे. कारण फडणवीस ज्यावेळेस बोलतात ते अत्यंत एक एक शब्द त्यांचा हा तराजू ठेवून बोलतात. एक एक शब्दाला त्यांच्या महत्व असतं की हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात यात राजकारण काय चालू आहे. मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची कोंडी करायचा उद्योग कोण करताय? आणि या आंदोलनाला जे काही आर्थिक पाठबळ आहे, या आंदोलनाला जे मानसिक पाठबळ आहे, आज मित्रांनो आजपर्यंत सांगितलं जात होतं की मनोज दादा जरांगे हे शरद पवार साहेबांच्या हस्तक आहेत. मनोज दादा जरांगेंना शरद पवार साहेब खेळवतायत किंवा मनोज दादा जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार हे सगळं आंदोलन उभं करतायत. कारण आजपर्यंतची मराठा आंदोलन जी यशस्वी झाली, एक लक्षात ठेवा, अत्यंत यशस्वी आंदोलन आहे. या आंदोलनाची नोंद महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये घेतली जाईल की अत्यंत शांतताप्रिय एक मराठा लाख मराठा या घोषणेनं
अख्खा महाराष्ट्र गेल्या 2 वर्षापासून हादरतोय. पण मित्रांनो, आज ज्या पद्धतीनं मनोजदादा जरांगे मुंबईत दाखल झाले, आपण पाहत आहात का अवघ्या थोड्या वेळातच ते आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधित करणार आहेत. पण एक मनोजदादा जरांगे, ज्या मनोजदादा जरांगेंना मोठं कोणी केलं, थोडस मी महत्वाचं बोलतो मित्रांनो, कारण आपलं कार्यक्रमाचा आहे सकाळचा भोंगा. फडणवीस साहेब मनोजदादा जरांगेंच्या आंतरवाली सराटीमध्ये जो काही त्यांचं आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांना लाठी हल्ल्याचे आदेश कोणी दिले, पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले, आणि याच्यातून एक नेतृत्व उभं राहिलं, त्याचं नाव आहे मनोजदादा जरांगे. मित्रांनो, मनोजदादा जरांगेंनी अमरण चालू केलं तर पहिले 8 दिवस मीडियातला एकही कॅमेरा, एकही रिपोर्टर तिकडे फिरकला सुद्धा नाही. जसं गावोगावी लोक छोटे छोटे बोर्ड लावून आंदोलनाला बसतात आरक्षणाच्या विरोधात, तसंच काहीतरी या सरकारचा भास झाला. आणि आंतरवाली सराटीमध्ये ज्या दिवशी त्यांचं आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, हे आंदोलन उद्ध्वस्त करण्यामागे कोणाचे षडयंत्र आहे, पण याच्यातून एक नक्की झालेलं आहे, या मराठा समाजाला एक नेतृत्व मिळालं समाजासाठी लढण्याचं. खरं तर मी तर धाडसानं म्हणेल की प्रत्येक समाजामध्ये मित्रांनो एक मनोजदादा जरांगे हा जन्मालाच पाहिजे. प्रत्येक समाजामध्ये एक मनोज जरांगे हे पाहिजेच, की जेणेकरून समाजाला न्याय मिळणार नाही. कारण मनोजदादा जरांगे मॅनेज झाले हे वारंवार बोलल्या जात होतं, पण मनोज जरांगे मॅनेज नाहीत हे मनोज जरांगे वारंवार सिद्ध करतायत. ही गोष्ट फार मी जबाबदारीने बोलतो मित्रांनो. अनेकांनी त्यांना रात्री अपरात्री भेट देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. मनोजदादा जरांगेंना आधार कोणाचा आहे, तर मनोजदादा जरांगेंना निश्चितपणे आधार सर्वच पक्षातल्या मराठा समाजाच्या आमदारांचा, खासदारांचा, कुणाचा छुपा आहे, कुणाचा उघड आहे. अजितदादा गटाचे काही आमदार तर उघडपणे समर्थन करतायत, शिंदे सेनेच्या गटाचे काही आमदार उघडपणे त्यांना समर्थन करतायत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने हे आंदोलन उभं राहिलेलं आहे, आज ज्या वळणावर हे आंदोलन येऊन थांबलेलं आहे, या ठिकाणी मला एक गोष्ट नक्की जाणवलेली आहे की माझं जे टायटल आहे मित्रांनो, माझं टायटल आहे की मनोजदादा जरांगेंच्या खांद्यावर बंदूक कुणाची आहे. मग ही बंदूक शरद पवार साहेबांची आहे, मग ही बंदूक अजितदादांची आहे, मग ही बंदूक एकनाथ शिंदे साहेबांची आहे, काही बंदूक उद्धव ठाकरे साहेबांची आहे, काही बंदूक राज ठाकरे साहेबांची आहे. कोणाची बंदूक आहे की ज्यांच्या निशाण्यावर फडणवीस आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राला कालपासून त्या एका वाक्याचा अर्थ अजूनही कळालेला नाही, की जे देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की जो कोणी बंदूक ठेवून निशाणा धरतोय त्यांचा फायदा तर नाही, पण नुकसान नक्कीच होणार आहे. कारण याची कुजबूज केंद्रामध्ये अमित शहांना लागलेली आहे. मित्रांनो, हे कोण खेळवते, काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? केंद्र सरकार, पंतप्रधान असतील, केंद्रीय गृहमंत्री असतील, हे बारकाईने लक्ष ठेवून या आंदोलनाकडे लक्ष देत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या देशाचं लक्ष या आंदोलनाकडे लागलेलं आहे की आता मुंबईत काय होणार. मित्रांनो, एक माझा असा अंदाज हो रहा आहे की मुंबईत काहीही होणार नाही. मुंबईत यांचं आंदोलन आता हे 8 तास चालणार. मनोज जरांगे जोरात भाषण देणार, सगळेजण टाळ्या देणार, घोषणा होणार. मनोजदादा जरांगे पूर्ण नियमाचं पालन करणार, कारण ते वारंवार सांगतायत की मी नियमाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे, मी कोर्टाच्या आदेशांच्या पुढे जाणार नाही, असं मनोजदादा जरांगे हे वारंवार महाराष्ट्राला सांगतायत. सरकारला गर्भित इशारा देत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांना फक्त 8 तासाची परवानगी आहे. सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलन चालू होणार आहे, पुढे 8 तास फक्त त्यांना आंदोलन करता येईल. त्यानंतर तामन वाजलं जाईल. आपण लग्नामध्ये मित्रांनो, आता पाहुणे आले, लग्न पार पडलं,
त्यांचं जेवण झालं, नाश्ता झाला, पुन्हा निघायचा, चहा झाला की मुलीचा बाप तामण वाजवतो, टंग 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 टंग. तामण वाजवण्याचा अर्थ काय की आता कार्यक्रम संपला, तुम्ही निघा. मग मित्रांनो, आता हे तामण वाजणार संध्याकाळी. मग हे तामण वाजलं म्हणजे एका ताटलीला चमच्यानं बडवलं जातं, त्याला म्हणतात तामण वाजवणे. तर हे तामण वाजवलं जातं. हे तामण वाजवायचा प्रकार महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक लग्नामध्ये आहे. तर लग्न पार पडलं की वधू पिता तामण वाजवतो, पाहुण्यांनी ओळखून घ्यायचं. कारण आता तुम्ही कार्यालय सोडा, आता तुम्ही घरी जा म्हणण्याची पाळी नाही. तामण वाजवायचा अर्थ असा आहे की आता तुमचा कार्यक्रम संपलाय, आपण सुखरूप घरी जा. असं हे तामण संध्याकाळी वाजणार आणि सगळी मराठा समाजाचे आंदोलक मित्र सुखाने आपापल्या घरी आता महालक्ष्मीच्या सणासाठी जाणार. मित्रांनो, पण एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवतीये की एकटी खिंड, ही खिंड लढवतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यामध्ये वारंवार खरं मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी वेळोवेळी येऊन निवेदन करायला पाहिजे होती. मुख्यमंत्र्यांना तेवढी साथ या प्रकरणात द्यायला पाहिजे. अजितदादांनी सुद्धा तेवढ्याच प्रकरणात ह्या साथ द्यायला पाहिजे. कारण काल सुद्धा मी पाहिलं मित्रांनो, कृपाशंकर सिंहच्या घरी ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब आले, त्यांचा चेहरा बोलत होता. मित्रांनो, जो न पाहे रवी तो पाहे कवी, आम्हाला कलाकारांना चेहरा वाचायची सवय असते. कारण मुख्यमंत्र्यांचा कालचा चेहरा चिंतित होता. मुख्यमंत्र्यांचं कालचं बोलणं हे संभ्रमात होतं. मुख्यमंत्र्यातला आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स कुठंतरी काल कृपाशंकर सिंहच्या घरी ज्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्हाला जाणवत होतं की कुठेतरी मुख्यमंत्री चिंतित आहेत का. चेहरा बोलत असतो माणसाचा. आणि मित्रांनो, मुख्यमंत्र्यांना ही चिंता की सगळे सुखरूप यावे, सुखरूप जावे. आंदोलन करण्याचा संविधान सगळ्यांना 100% अधिकार दिलेला आहे. फक्त न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालय ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं आंदोलन करून तुमचं आंदोलन यशस्वी करावं, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. पण या मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट जाताना बोलून दाखवली की जो कोणी मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवतोय आणि निशाणा मुख्यमंत्र्यावर धरतोय, त्यांचं नुकसान होणार. आपण पाहत आहात मित्रांनो की एकनाथ शिंदे साहेब थोडे अस्वस्थ आहेत. एकनाथ शिंदेच्या खात्यामधले अनेक मंत्री अस्वस्थ आहेत की त्यांना म्हणाव असा निधी उपलब्ध होत नाहीये. लाडकी बहीणची योजना कुठंतरी अंगलट येण्याची शक्यता वाटते. अनेक सरकारी योजना खुचकामी ठरतायत. आज महाराष्ट्रात शेतकरी हतबल झालेला आहे. अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात चालू आहे. अक्षरशः लातूर, नांदेड या काही भागामध्ये ढगफुटी झालेली आहे मित्रांनो. नदी नाले ओसांडून वाढतायत, बॅरेजेस ओसांडून वाहत आहेत. म्हणजे पाणी एवढं भरपूर प्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे की आता अतिवृष्टीचं संकट या महाराष्ट्रावर येण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. आलेच आहे, अतिवृष्टीच झालेली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी सुद्धा परेशान झालेला आहे. या सगळ्या प्रश्नांमध्ये आता पुढे हे आंदोलन, मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन, हे आंदोलन यशस्वी होत नाही तर लक्ष्मण हाके घोषणा करतायत, तायवांडे घोषणा करतायत. त्यांनी नागपूरमधून काल घोषणा केली की आता ओबीसी रस्त्यावर येणार. मराठा रस्त्यावर, ओबीसी रस्त्यावर, सर्व समाज रस्त्यावर. आरक्षणाचा प्रश्न मित्रांनो, एकदा नितीन गडकरी साहेब म्हणाले की अरे आरक्षण ठीक आहे, आरक्षण मिळालं, पण एवढ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत का. आज ग्रामीण भागातला कुणबी शेतकरी खरंच अडचणीत आहे. पण अनेक प्रश्न आम्हाला भेडसावतात की कुणबी ही सुद्धा 18 पगड जाती 12 बलुतेदारामध्ये कुणबी प्रमाणपत्र सापडत आहेत मित्रांनो, ज्यामध्ये सर्व समाजाचा. मग हे कुणबी प्रमाणपत्र किती प्रमाणात ग्राह्य धरायचं. त्यातल्या त्यात मराठा समाजावर चूक आहे. अन्याय गेल्या 30 वर्षात झाला नाही, तेवढा अन्याय आता होतोय का. सुरेखा गाडेकर एक गृहिणी, सून, मूल, संसार, स्वयंपाक, भांडी धुवा, उष्टे काढा आणि धुणे धुवा. संसाराचं धुणं धुता धुता विचार होता भाषण शिकायचा. माझं शिक्षण 7वी नापास. शिकायचं काय? भाषण करा. मग विचार करावे, कुठं शिकावं, कुठं शिकावं. सापडलं नाव, आणि ते नाव आहे
आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर भाषण कला क्लास, गांधी मार्केट, लातूर. महिलांसाठी स्पेशल विशेष बॅच. आजच फोन करा 9890 398788. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.